राज्यातल्या आमदार अपात्रता प्रकरणावरनं माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यान आरोप प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे जबाबदार आहेत असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला होता आणि त्यावर आता धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। चंद्रचूड़ साहब न्याय नहीं दे पाए सरन्यायाधीश होने के बावजूद। त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेले। दोन अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या पक्षफुटीवरून पुन्हा एकदा वातावरण तापलंय। यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नाही तर शिवसेना युबीटी आणि माजी सरन्यायाधीशांमध्ये जुंपली की काय असा सवाल जनतेला पडलाय। न्यायमूर्तींनी आमदारांच्या पात्रतेच्या खटल्याचा निर्णय लांबणीवर टाकून राजकारण्यांच्या मनातली कायद्याची भीती दूर केल्याचा आरोप ठाकरे सेनेनं केला होता। त्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी उत्तर दिलंय। Should any one party or individual decide what case the Supreme Court should hear? Sorry, that choice is for the Chief Justice case. Well, you have limited manpower and you have a given complement of judges. You have to draw the back. यावर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं। सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चंद्रचूड यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। न्याय द्या, निकाल द्या एवढंच आमचं म्हणणं होतं ना। आम्ही दुसरं काय सांगितलं, तुम्ही जो असेल तो निकाल द्या। त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत। तर ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही चंद्रचूड यांनी अन्याय केल्याची भावना व्यक्त केली। न न्याय दे रहे, न सारी न्यायिक संस्थाएं, सीडी हो, ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, सभी इलेक्शन कमीशन सबसे बड़ा, सभी गुलामी कर रहे हैं। 2 वर्षांपूर्वी सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकलेला आमदार अपात्रता प्रकरणाचा चेंडू पुन्हा सरन्यायाधीशांच्या कोर्टात आला होता। सप्टेंबर 2024ला या प्रकरणाचा निर्णय अपेक्षित होता। योगायोगानं त्याच महिन्यात आलेल्या गणेशोत्सवात मोदींनी तत्कालीन सरन्यायाधीशांच्या घरी हजेरी लावली। काही दिवसांनंतर सुनावणी पुढे ढकलली गेली। ती सुनावणी अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या 2019ला निवडून आलेल्या आमदारांची मुदत संपली तरी पूर्ण झाली नाही आणि न्यायनिर्वाळ्याबाबतची जस्टिस इज डिलेड जस्टिस इज डिनाईड ही म्हण चर्चेत आली। त्यामुळे आमदारांच्या पात्र अपात्रतेचा निर्वाळा निवडणुकीच्या आधी झाला असता तर परिस्थिती वेगळी असती का हा विचार करण्याचा मुद्दा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।